मित्रांनो, सर्वांना जय संविधान। आपल्या लोकविचार या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी विश्वास मोहिते। आज आपण चर्चा करणार आहोत ती संविधानातील 14, 15, 16, 17 आणि 19 या कलमासंदर्भात। यामध्ये समानतेचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क याबाबत आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये मित्रांनो 14, 15, 16 या कलमामध्ये प्राधान्यानं असं सांगण्यात आलेलं आहे की कायद्यापुढे सर्व समान आहेत। यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या मुद्द्याने कोणालाही न्यायामध्ये भेदभाव करता येणार नाही। त्याचबरोबर धर्म, वंश, जात, जन्मस्थान या कोणत्याही कारणावरती कुणालाही व्यवसायापासून रोखता येणार नाही। या कोणत्याही धर्मातील, जातीतील, पंथातील व्यक्ती देशातील कोणत्याही भागामध्ये आपले व्यवसाय थाटू शकतात। कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जात, धर्म, पंथ याला कारण करून सार्वजनिक ठिकाणी कुणालाही बंधन करता येणार नाही आणि समानतेचा हक्क दिला जाईल असं या कलमामध्ये नमूद करण्यात आले। मित्रांनो, 16व्या कलमामध्ये राज्याची किंवा केंद्राची सरकारी सेवा ही धर्म, जात, लिंग, पंथ कोणताही भेदभाव न करता या ठिकाणी करता येईल किंवा कुणालाही या सेवेपासून नाकारता येणार नाही। तर 17वा कलम सांगते अस्पृश्यता नष्ट करणे। सेवाविषयक किंवा विद्याविषयक कोणताही किताब देताना यामध्ये जातीभेद करण्यात येऊ नये किंवा केला जाणार नाही अशा पद्धतीचं नोंद यामध्ये केली जाते। आणि कलम 19 मध्ये मित्रांनो स्वातंत्र्याचा हक्क, त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, यामध्ये आपल्याला आपल्या मनातील विचार हे आपण मुक्तपणे मांडू शकतो, आपण लेखन करू शकतो। हा आपला स्वातंत्र्याचा महत्वाचा अधिकार आहे। हा संविधानाच्या 19 कलमानुसार सांगितला जातो। आजच्या विषयामध्ये आपण कलम 12, 13, 14, 15, 19 या ठराविक मुद्द्यांचा अभ्यास केला। आज एवढंच, थांबूया, पुढील नवीन विषय घेऊन येऊ। तोपर्यंत सर्वांना संविधान जय।